विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ, वर्तुळाची स्पर्शिका आणि त्या वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक महत्वाचा गुणधर्म पाहिला आणि त्याच्यावरची उदाहरणांचा काही अभ्यास केला. आज आपण काही कृती करणार आहोत आणि त्या कृतीतून काही निष्कर्ष निघतायत का याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. समजा एक 3 बिंदू मी घेतोय, एक रेषीय. इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू आहे आणि इथे एक बिंदू आहे. या बिंदूचं नाव बिंदू ए, या बिंदूला नाव दिलं बिंदू बी आणि ह्या बिंदूला नाव दिलं बिंदू सी. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. एकरेषीय, एकाच रेषेत असणारे हे तिन्ही बिंदू एकाच प्रतलातले आणि एकरेषीय आहेत. ते एकरेषीय बिंदू मी वाटल्यास एका रेषेवर दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं बिंदू ए, इथं बिंदू बी आणि इथं बिंदू सी. असे 3 एकरेषीय बिंदू आहेत. आता काय करायचं पहा, केंद्रबिंदू ए, बिंदू ए ला आपण केंद्रबिंदू घेऊया आणि ए बी एवढी त्रिज्या घेऊया. केंद्रबिंदू ए घेऊन ए बी एवढी त्रिज्या घेऊन आपण एक वर्तुळ काढू. ते वर्तुळ असं असेल. ते वर्तुळ कसं असेल बा, या पद्धतीने ते आपल्या वर्तुळ काढता येईल. ज्या वर्तुळाची त्रिज्या ए बी आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आहे, त्याचप्रमाणे केंद्रबिंदू सी घेऊन वर्तुळाचा या प्रतलात तिसरा जो दिलेला आहे बिंदू सी, हा सी केंद्र घेऊन आपण बीसी बीसी एवढी त्रिज्या घेऊया आणि एक वर्तुळ काढू. केंद्रबिंदू कोणता घेतलाय आपण आता, सी केंद्रबिंदू घेऊन सी बी एवढी त्रिज्या घेतली आणि आपण एक वर्तुळ काढतोय. अशा पद्धतीनं ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना एकाच बिंदूमध्ये इथं छेदतात. या बिंदूतून वर्तुळावरील या बिंदूतून आपण जर लंबरेषा काढली, आपण ही जर लंबरेषा काढली, ही एसी किंवा एबीसी या रेषेला ही काढलेली काय ही लंबरेषा आहे. तर ही लंबरेषा या वर्तुळाची बिंदू बी मधून जाणारी ती स्पर्शिका असेल. कारण वर्तुळाच्या बिंदू बी मधून जाणारी ही जर लंबरेषा आहे, ही लंबरेषा ही केंद्रबिंदू ए असलेल्या वर्तुळाची ती स्पर्शिका असेल आणि त्याचप्रमाणे केंद्रबिंदू सी असणाऱ्या त्या वर्तुळाची सुद्धा ती स्पर्शिकाच असेल. अशी ही दोन वर्तुळ ज्याला एकमेकाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करतात, तेव्हा अशा वर्तुळांना आपण स्पर्श वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणायचं यांना, स्पर्श वर्तुळ. आणि या दोन्ही स्पर्श वर्तुळांची ही जी उभी रेषा काढलेली आपण लंबरेषा यल, ही उभी लंबरेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. लक्षात घ्या, ही काय त्याची स्पर्शिका आहे. म्हणजे ए बी सी ही तिन्ही बिंदू, ए म्हणजे या वर्तुळाचा केंद्रबिंदू, सी हा दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि बिंदू बी दोन्ही वर्तुळांचा स्पर्श बिंदू, हे तिन्ही बिंदू हे एकरेषीय आहेत. आणि
मग असं जर असेल तर अशा वर्तुळांना आपण स्पर्श वर्तुळ म्हणतो आणि त्यात आपण ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात म्हणून अशा वर्तुळांना आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणायचं यांना? बाह्यस्पर्शी वर्तुळे. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल जेव्हा दोन वर्तुळ एकमेकांना अशी बाहेरून स्पर्श करत असतात तेव्हा ह्या दोन्ही वर्तुळांची बिंदू बी मधून म्हणजे त्या स्पर्श बिंदू मधून जे आपण स्पर्शिका काढतो, ही स्पर्शिका काढतो, ही स्पर्शिका ही दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे. सामायिक याचा अर्थ दोन्ही वर्तुळांना एकाच बिंदूत स्पर्श करणारी, एकाच बिंदूत छेदणारी ही स्पर्शिका आहे. आणि अशा वेळेला ही तिन्ही बिंदू, बिंदू ए असेल, बिंदू बी आणि बिंदू सी, हे तिन्ही बिंदू हे एक रेषीय असतात. लक्षात आहे? आणि अशा वर्तुळाला आपण काय म्हणतो? बाह्यस्पर्शी वर्तुळ. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एक वेगळ्या प्रकारची रचना करता येईल. समजा मी 3 बिंदू घेतले इथं. समजा हे पी, क्यू आणि आर हे 3 बिंदू आपण एकाच रेषेत असणारे एक रेषीय 3 बिंदू घेतलेले, बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर. आता आपण या ठिकाणी कशी रचना करणार आहे? केंद्रबिंदू क्यू घेऊन आणि त्रिज्या क्यूपी एवढी त्रिज्या घेऊन आपण जर वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ कसं असेल पहा. केंद्रबिंदू क्यू असणार आणि क्यूपी एवढी त्रिज्या असणारे हे वर्तुळ आहे. क्यू केंद्रबिंदू घेतलं आणि क्यूपी एवढी त्रिज्या घेतली तर हे वर्तुळ असेल. आता आपण आणखी एक या ठिकाणी एक इथं बिंदू घेतला मी, समजा बिंदू आर आहे. आर बिंदू कुठे घेतलाय? पी आणि क्यूच्या दरम्यान घेतलेला आहे आणि आर केंद्रबिंदू घेऊन, आर हा केंद्रबिंदू घेऊन आर पी एवढी त्रिज्या घेतली, आर पी एवढी त्रिज्या घेतली आणि जर आपण वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ कसं असेल बघा. इथे बिंदू पी आहे, इथं आर आहे आणि इथं क्यू आहे. हे बिंदू पी, बिंदू आर आणि बिंदू क्यू हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत आणि या तिन्ही एक रेषीय बिंदू घेऊन सुरुवातीला काय केलं आपण? क्यू पी एवढी त्रिज्या, केंद्रबिंदू क्यू घेतला आणि क्यू पी एवढी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं, ते बाहेरचं वर्तुळ असेल. त्याच्यानंतर केंद्रबिंदू आर घेऊन आर पी एवढी त्रिज्या घेतली आणि एक वर्तुळ काढलं. ही दोन्ही वर्तुळ एकाच बिंदूमध्ये स्पर्श करतायत
किंवा एकाच बिंदूमध्ये छेदतायत तो बिंदू म्हणजे पी. आता या बिंदू पी मधून जर आपण ती लंबरेषा काढली, जर बिंदू पी मधून जर आपण ती ही लंबरेषा काढली, तर ही लंबरेषा या आतील वर्तुळाला त्याचप्रमाणे बाहेरच्याही वर्तुळाला, ह्या दोन्ही वर्तुळाला स्पर्शिका असते. म्हणजेच ही जी रेषा आहे, रेषा यम, ही दोन्ही वर्तुळांची स्पर्शिका आहे, सामायिक स्पर्शिका आहे. मग अशा वेळेला ह्या दोन्ही वर्तुळांना आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणतो आपण यांना? बाह्यस्पर्शी वर्तुळे. आणि या दोन्ही बाह्यस्पर्शी वर्तुळांची रेषा एम ही एक सामायिक याचा अर्थ दोन्ही वर्तुळांची ही सामायिक स्पर्शिका आहे. आणि ज्यावेळेला ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतात, लक्षात घ्या, तेव्हा अशा वर्तुळांना आपण आंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो. अशा वर्तुळांना काय म्हणतो आपण? आंतरस्पर्शी वर्तुळ, आतून स्पर्श करणारी वर्तुळ. आणि ज्यावेळेला ही दोन वर्तुळ आतून एकमेकांना स्पर्श करतात, त्यावेळेला त्या दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्या दोन्ही वर्तुळांचा स्पर्श बिंदू हे तिन्ही बिंदू एकरेषीय असतात. अर्थात हा एक गुणधर्म आहे त्यांचा, की परस्परांना स्पर्श करणारी बाह्यस्पर्शी वर्तुळ असू द्या किंवा आंतरस्पर्शी वर्तुळ असू द्या, ज्यावेळेला वर्तुळ बाह्यस्पर्श असतील किंवा आंतरस्पर्श असतील, अशा वेळेला त्या दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्शबिंदू, त्याला आपण सामायिक स्पर्शबिंदू म्हणूया, तो सामायिक स्पर्शबिंदू हे तिन्ही बिंदू नेहमी एकरेषीय असतात. लक्षात येते? थोडक्यात काय, या ठिकाणी आपण ही दोन आकृत्या ज्या काढलेल्या आहेत, ह्या दोन आकृत्यांना आपण स्पर्श वर्तुळ असं म्हणतो. की ज्या स्पर्श वर्तुळामध्ये पहिल्या आकृतीतली ही दोन वर्तुळ आहेत, ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काढलेली ही वर्तुळ ही आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत. आणि जेव्हा दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, त्यावेळेला त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू, या ठिकाणी ए आणि सी हे केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक स्पर्श बिंदू हे तिन्ही बिंदू एकरेषीय असतात. किंवा जर ती दोन्ही वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करत असतील, तरी सुद्धा त्या दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक स्पर्श बिंदू हे तिन्ही बिंदू कसे असतील? एकरेषीय असतात. हा त्यांचा एक गुणधर्म आहे स्पर्श वर्तुळांचा. आणि जर समजा हे तिन्ही बिंदू जर एकरेषीय असतील, तर आपल्याला या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आपल्या लक्षात येईल, तो असा की ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, म्हणून ही बाह्यस्पर्शी वर्तुळ झाली. या वर्तुळाची त्रिज्या AB आहे. ह्या AB ला आपण समजा R1 म्हणूया. केंद्रबिंदू B असलेल्या वर्तुळाची त्रिज्या R1 घेतली, आणि केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या जर आपण समजा R2 घेतली. बघा, केंद्रबिंदू B असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही R1 आहे, आणि केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही R2 असेल. तर ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू A आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू C, या दोन बिंदू मधलं अंतर, A पासून C पर्यंतचं अंतर किती येईल? जर बिंदू एकरेषीय असतील, ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत, तर मला सांगा, आणि ABC जर एकरेषीय बिंदू असतील, B हा जर त्यांचा सामायिक शिरोबिंदू असेल, A आणि C हे त्यांचे केंद्रबिंदू असतील, तर केंद्रबिंदू A आणि केंद्रबिंदू C या दोन
केंद्रातलं अंतर म्हणजेच डिस्टन्स AC हे किती असेल? तर एवढं A पासून B पर्यंत अधिक B पासून C पर्यंत. याला कारण असेल की ABC, कारण B बिंदू हा A आणि C यांच्या दरम्यान आहे, त्याच्यामुळं AB अधिक BC म्हणजे कोणतं अंतर असणार आहे? AC. हे AC अंतर म्हणजेच त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर असणार आहे. आणि किती असेल? आता AB अंतर किती आहे? तर AB अंतर हे किती आहे? B केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ती किती आहे? तर R1 आहे. अधिक हे किती आहे? BC तर R2 आहे. AC काय आहे? तर AC म्हणजेच त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर आहे. म्हणजे या ठिकाणी असं आपल्याला एक गुणधर्म सांगता येईल की जेव्हा दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात तेव्हा त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे अंतर म्हणजेच त्या दोन्ही त्रिज्यांची बेरीज असते. त्यावेळेला त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला? त्या दोन त्रिज्यांची बेरीज. किंवा आपलं असं विधान म्हणता येईल की जर दिलेली दोन वर्तुळ जर बाह्यस्पर्शी असतील तर त्या बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. असं आपल्याला या ठिकाणी गुणधर्म लक्षात येईल. बघ कळते का? आणि हेच खरं तर आपल्याला या स्पर्श वर्तुळामध्ये शिकायचंय. अंतस्पर्शी वर्तुळाच्या बाबतीत काय होईल? बघा, PRQ हे तिन्ही बिंदू एक रेषी आहेत, बरोबर. Q केंद्रबिंदू असलेलं जे हे वर्तुळ आहे, कोणतं? बाहेरील वर्तुळ. केंद्रबिंदू Q असलेलं हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाची त्रिज्या कुठली आहे? ही आहे QP, बरोबर. आणि केंद्रबिंदू R असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे RP. समजा हे जे वर्तुळ जे बाहेर आहे, हे बाहेरचं वर्तुळ, त्या बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या, हे मोठं वर्तुळ आहे म्हणून त्या वर्तुळाची त्रिज्या आपण कॅपिटल R मानूया. समजा बाहेर वर्तुळाची त्रिज्या कॅपिटल R आहे आणि आतल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे कोणती? R पासून P पर्यंत हे RP हे अंतर आपण स्मॉल r मानूया. असं का मानलं? बघा, बाहेरील वर्तुळ आहे, मोठं वर्तुळ आहे म्हणून मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपण कॅपिटल R घेऊया आणि आतलं जे वर्तुळ आहे की जे त्रिज्येच्या तुलनेनं लहान आहे म्हणून आतल्या वर्तुळाची त्रिज्या जर आपण स्मॉल r मानली तर या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर की जी दोन वर्तुळ अंतरस्पर्शी आहेत अशा दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे कोणतं अंतर येईल सांगा? बा, या वर्तुळाचा केंद्रबिंदू Q, या वर्तुळाचा केंद्रबिंदू R म्हणजे ह्या दोघातला अंतर म्हणजे QR. या दोन वर्तुळाच्या केंद्रातले अंतर म्हणजे QR. हे कसं येईल? तर QP हे संपूर्ण अंतर QP, बरोबर, Q पासून P पर्यंत वजा RP. लक्षात येते? हे अंतर मला काढायचंय. लक्षात घ्या, कोणतं? Q आणि R या दोन बिंदूतील अंतर. Q म्हणजे काय? बाहेरच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. R काय? आतल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या आपण कॅपिटल R मानलेली आहे, आतल्या वर्तुळाची त्रिज्या आपण स्मॉल r मानली, तर या दोन केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे QP वजा RP. QP म्हणजेच काय? तर बाहेरील वर्तुळ की ज्याची त्रिज्या कॅपिटल R मानलेली आहे आणि RP किती आहे? तर हे स्मॉल r आहे. मग हे कॅपिटल R म्हणजे बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या, स्मॉल r म्हणजे आतील वर्तुळाची त्रिज्या आणि
क्यू आर काय आहे? तर क्यू आर हे अंतर म्हणजे दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर. मग आपल्याला असं म्हणता येईल की जरी तिन्ही एक रेषे बिंदू असतील आहेतच, तर दोन वर्तुळ ज्यावेळेला एकमेकांना आतून स्पर्श करतात म्हणजेच आंतरस्पर्श असतील, तर अशा दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजेच त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची वजाबाकी असते. लक्षात आलं? आणि हाच गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे उदाहरण सोडवण्यासाठी. काय सांगितलं बघा, ही दोन्ही वर्तुळ ही स्पर्श वर्तुळ आहेत. आता थोडक्यात आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं काय बघा, स्पर्श वर्तुळे याचे दोन प्रकार पडणार आहेत. बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि दुसरा अंतरस्पर्शी वर्तुळे. बरोबर. आता बाह्यस्पर्शी वर्तुळ म्हणजे काय, की जी दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात म्हणजे असे असतील. आता मी इथं ए हा स्पर्श बिंदू बी आणि हा केंद्रबिंदू सी, हे तिन्ही बिंदू दोन्ही वर्तुळ जर एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर अशा वर्तुळांना आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ म्हणायचं. आणि जर ही दोन्ही वर्तुळ जर बाह्यस्पर्श असतील तर त्या दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्श बिंदू हे तिन्ही बिंदू एक रेषीय असतात. आणि अशा बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीत त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे किती असतं, तर त्या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज एवढी असते. अंतरस्पर्श वर्तुळाच्या काय होतं, हे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे आणि हे एकमेकांना, समजा या वर्तुळाचा केंद्रबिंदू पी, इथं क्यू, इथं आर घेतला. ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतात म्हणून या वर्तुळांना आपण अंतरस्पर्शी वर्तुळ म्हणतो. आणि अशा अंतरस्पर्शी वर्तुळांच्या मध्ये सुद्धा त्यांचा स्पर्श बिंदू आणि ते दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू हे एकाच रेषेत असतात. आणि इथं महत्वाचं काय, तर या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे किती असतं, तर त्रिज्यांमधील फरक किंवा त्रिज्यांची वजाबाकी याचाच अर्थ फरक. ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर याची 1-2 मार्काची उदाहरणं तुम्हाला सहज सोडवता येतील. लक्षात येते? मग माझा असा प्रश्न आहे की आज घरी गेल्यावर सराव संच 3.2 अगदी सहज सोडवतील तुम्हाला. त्यात काय उदाहरणं दिले आहेत, दोन वर्तुळ जर समजा हे बाह्यस्पर्श असतील आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या समजा 3 आहे, या वर्तुळाची समजा त्रिज्या 4 आहे, तर त्या दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतील अंतर किती असणार आहे, हे 3 आणि हे 4 दोघांची बेरीज किती उत्तर येईल त्याचं, 7 सेंटीमीटर. दोन वर्तुळ जर अंतरस्पर्श असतील, दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या तुम्हाला दिली, बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या समजा 10 आहे, आतल्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर या दोन केंद्रबिंदूतलं अंतर किती असेल, 10 वजा 7 3 सेंटीमीटर. हा एवढा सोपा प्रश्न आहे. तर सराव संच 3.2 मधली उदाहरणं पान नंबर 58 त्यातला पहिला प्रश्न बघा, दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 3.5 व 4.8 सेंटीमीटर आहेत,
तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? बघा, आपण आता सराव संचातले उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. पुस्तकात गुणधर्म आहेत. गुणधर्म पहिल्यांदा सुरुवातीला व्यवस्थित काळजीपूर्वक लिहा आणि मग त्याच्याची उदाहरण सोडूया. सराव संच 3.2 मधलं पहिलं उदाहरण, दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? सराव संच 3.2 पान नंबर 58. उदाहरण सोडवायचे कसं बघा. अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यातील फरक. त्रिज्यामधील फरक लक्षात घ्या. हे सूत्रच आपण म्हणूया वाटल्यास. अंतरस्पर्श असेल तर असेल. मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, आता फरक कधी असतो? तर कोणतरी मोठा आणि कोणतरी लहान असणार आहे. मग मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मोठी असणार आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या लहान असणार आहे. मग मोठं वर्तुळ किती आहे? तर 4.8 सेंटीमीटर, किंवा आपण असं म्हणूया कॅपिटल आर वजा स्मॉल आर. कॅपिटल आर म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, कॅपिटल आर वापरलाय. स्मॉल आर म्हणजे लहान वर्तुळ असणार आहे. आणि ह्या कॅपिटल आर म्हणजे किती घेणार? तर 4.8 सेंटीमीटर वजा स्मॉल आर म्हणजे 3.5 सेंटीमीटर. करा वजाबाकी. 1.3 सेंटीमीटर. एवढं सोपं आहे. अंतस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर त्रिज्यामधील फरकाने काढायचंय. हा, कधी कधी तुम्हाला त्रिज्यांच्या ऐवजी व्यास दिले जातील. लक्षात घ्या, व्यास दिले जातील. तर व्यास जर दिले तर दोन्ही वर्तुळांच्या पहिल्यांदा त्रिज्या काढून घ्यायच्या आणि मग त्रिज्यातील फरक काढायचा. कळतंय? जर तुम्हाला व्यास दिले, व्यासांची लांबी दिली, तर पहिल्यांदा त्या दोन्ही वर्तुळांच्या व्यासावरून त्रिज्या काढायची, म्हणजे निमपट करायची. त्रिज्या काढताना आपण माहिती आहे, आणि त्या त्रिज्यातील फरक शोधायचा आहे. याचप्रमाणे दुसरं उदाहरण काय दिले बघा. दोन वर्तुळ ही बाह्यस्पर्शी आहेत आणि त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर. तर त्या दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किती असेल? वर्तुळ कसली आहेत? बाह्यस्पर्शी आहेत, आणि म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर डायरेक्ट लिहा त्रिज्यांची बेरीज. आता त्रिज्यांची बेरीज म्हणजे एक मोठं वर्तुळ कसे असेल? मोठं वर्तुळ असेल एक आणि लहान वर्तुळ असेल. दोन भिन्न वर्तुळ आहेत, बाह्यस्पर्शी आहेत, म्हणून त्रिज्यांची बेरीज. मग काय? एकत्र वर्तुळाची त्रिज्या 5.5 सेंटीमीटर आहे, अधिक दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर आहे. फक्त बेरीज करायची. 9.7 सेंटीमीटर. अशी सोपी उदाहरणं तुम्हाला सहज लक्षात येईल. आज घरी गेल्यावर सराव संच 3.2 यातली उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. जी उदाहरणं, आणखी त्याच्या मोठे 4-5 उदाहरणं आहेत.
उर्वरित उदाहरणांचा अभ्यास आपण नंतर करूया. तुर्तास तो आपल्याला स्पर्श वर्तुळ म्हणजे काय कळलं का बघा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि स्पर्श वर्तुळ आणि त्यांचे प्रकार आणि त्यांचा गुणधर्म एवढ्याच बाबी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्यात. धन्यवाद.